ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणीमहि तन्नो पितृ प्रचोदयात्। ओम देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्यः एवंच नमः। स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नमः। ओम आद्यभूताय विद्महे सर्वसेव्याय धीमहि नमः। पितृभ्यो नमः। साधकांनो, आपण गेल्या 2-3 क्लिपांमधून विवेचनांमधून पितृपक्षाबद्दल जेवढी माहिती आपल्याला बघता येते तेवढी आपण बघतोय। काल मी महालयाविषयी सांगितलं, त्याच्यामधला आणखीन एक मुद्दा आहे की माता आणि पिता या दोघांचा मृत्यू दिवस जर एकच असेल तर पहिले पित्याचं श्राद्ध करावं आणि नंतर वेगळी पाकसिद्धी करून, म्हणजे पित्याच्या श्राद्धाकरता जी पाकसिद्धी केली आहे ती पाकसिद्धी चालणार नाही। म्हणजे स्पष्ट सांगत झालं तर पहिल्यांदा वडिलांचं श्राद्ध करायचंय, पण वडिलांच्या श्राद्धाला जो स्वयंपाक केला असेल तो स्वयंपाक चालणार नाही। वडिलांचं श्राद्ध झाल्यावर दुसरा स्वयंपाक करून आईचं श्राद्ध करावं। म्हणून महालय ही कृतज्ञताची थोर परंपरा चालू ठेवणं फार गरजेचं आहे। बरं, हे फक्त आपल्याच धर्मात आहे का हो? काही काहींना हा प्रश्न पडतो की श्राद्ध पक्ष हे फक्त आपल्याच धर्मात आहे का? तर नाही, इतर धर्मात सुद्धा पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे वेगवेगळ्या प्रथा आहेत। म्हणजे इतर धर्मातही आपल्या पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते, पण आपण जेवढा विचार करतो तेवढा विचार इतरत्र तुम्हाला कुठेही आढळत नाही। म्हणून आपल्या विचाराचा आणि आपल्या विषयाचा जास्त गवगवा होतो। आता हे थोडं राजकारणासारखं होईल, पण सांगतो की आपल्या इथे एखाद्याने निर्णय दिला एखाद्या व्यक्तीने, तर त्या निर्णयाला लगेच दुसरा व्यक्ती तो निर्णय अमान्य आहे असं म्हणून मोकळा होतो आणि त्याच्यावर तो वेगळा निर्णय देतो। तसं इतर धर्मांमध्ये आहे असं मला वाटत नाही, कारण इतर धर्मांमध्ये त्यांचा एकच निर्णय असतो, त्यामुळे त्याचा जास्त वाच्यता किंवा गवगवा होत नाही। म्हणजे इतर धर्मांमध्ये सुद्धा पितृदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची वेगवेगळी पद्धत आहे, वेगवेगळी प्रथा आहे। आपण सर्वांनी महालय श्राद्ध करणं हे जरुरीच आहे। कसं करावं, काय करावं हे मी तुम्हाला वर सांगितलंच आहे। आपलं जे मत झालेलं आहे त्याचाच उल्लेख विधीच्या वेळी करायचा आहे। श्राद्ध हे अतिशय परम कर्तव्य आणि पवित्र कर्तव्य आहे। महालय हा कशा करताही वर्ज्य नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो आणि महालयाविषयी बोलणं आता थोडं थांबवतो। आता श्राद्धांमधला दुसरा एक प्रकार आहे ते म्हणजे तर्पण। आता या तर्पणाविषयी जरा थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर कोश कुशी ही देवी
मातेच्या तांत्रिक उपासनात वापरली जाणारी महत्वाची धार्मिक विधी आहे. तर्पण हा एक अर्घ्याचा प्रकार आहे. मूलमंत्र जप म्हणून जपला जातो, तेव्हा ते सर्व देवतांना तसेच नवग्रहांना अर्पण केलं जातं. माता पित्यांचा मृत्यू झाल्यावरही त्यांच्या प्रती काहीतरी कर्तव्य असतं. त्या कर्तव्यापूर्तीची पितृऋण फेडण्याची ही सुसंधी श्राद्ध कर्मामुळे मिळते. माता पित्यांच्या मृत्यूचा दिवस हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा ही त्या मागची एक भावना असते. त्यांना सद्गती मिळावी यासाठी श्राद्धविधी आवश्यक आहे. मग हा श्राद्धविधी वर्षातनं पितृपक्षाच्या निमित्ताने येतो आणि ते करून त्याचा लाभ आपण घ्यायचा असतो. मृत्यूतिथी ज्ञात नसल्यास अमावास्येला करावं याविषयी मी मागेच बोललोय. श्राद्धाविषयी अनेक गोष्टी मी गेल्या 3 दिवसात सांगितल्या आहे. एवढंच काय, स्वयंपाकाविषयीची भांडी किंवा श्राद्धाला वापरणारी भांडी याविषयी पण बोललोय. आता तर्पण या शब्दाची व्युत्पत्ती आणि त्याचा अर्थ याचा जर विचार केला तर तृप या शब्दाचा अर्थ संतुष्ट करणे. तृप म्हणजे संतुष्ट करणे आणि तृप या शब्दापासून तर्पण हा शब्द सिद्ध झाला आहे. यामध्ये देवतर्पण म्हणजे देवसंतुष्ट, पितृतर्पण पितृसंतुष्ट आणि मनुष्य तर्पण म्हणजे मनुष्य संतुष्ट. यांना उदक देऊ म्हणजे जल देऊ तृप्त करणे म्हणजेच तर्पण होय. म्हणजे तर्पणाची खरी व्याख्या जी आहे ती आता आपल्या लक्षात येईल. बर, याचा उद्देश काय असावा तर त्यांच्या नावांचा उल्लेख करून तर्पण केलं जातं. त्यात देव, पितर आदींना आपलं कल्याण करावं. देवता तर्पण केलं तर देवतांनी आपलं कल्याण करावं. पितरांना तर्पण केलं तर पितरांनी आपलं कल्याण करावं. हा खरा तर्पण करण्यामागचा हेतू आहे. मग तर्पण हे रोज होऊ शकतं. हे फक्त पितृपक्षातच केलं पाहिजे असं नाही. आता तर्पणाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये ब्रह्मयाज्ञ म्हणजे यज्ञाच्या वेळी करावयाचं तर्पण, स्नानांग म्हणजे रोज आपण आंघोळ केल्यानंतर करावयाचं ते तर्पण, श्राद्धांग म्हणजे श्राद्धात केलं जाणारं तर्पण. अशी अनेक विधींची अंगभूत तर्पणे असतात आणि ती त्या त्या प्रसंगी करायची असतात. तर्पण करण्याचा या प्रकारात पद्धत काय आहे तो बोधायनाने सांगितलंय. बोधायन काय म्हणतो, तर्पण नदी तीरी करावं. पण एवढंच तो म्हणत नाही, तो पुढे जाऊन म्हणतो
तर्पण नदीवर करावं. आणि नदीवर सुद्धा कुठे म्हणतो तो, तर हे तर्पण नदीमध्ये नाभीपर्यंत पाण्यात, म्हणजे आपल्या नाभीपर्यंत आपण पाण्यात उभं राहून किंवा नदीच्या काठावर बसून, म्हणजे मूळ नदीमध्ये उतरून नाभीपर्यंत उभं राहून तर्पण हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. देव आणि ऋषी यांना पूर्वाभिमुख मुख करून, म्हणजे पाण्यामध्ये नाभीपर्यंत उभं राहायचंय, पूर्वेकडे तोंड करून, आणि तसं करून जे तर्पण करायचंय ते देव आणि ऋषींना करायचंय. तर पितरांना नाभीपर्यंतच पाण्यात उभं राहायचंय, पण दक्षिणेकडे तोंड करून. मी कालच्या का परवाच्या विवेचनात सांगितलं, दक्षिणेला पितरांचा वास आहे आणि पूर्वेला देवांचा वास आहे. त्यामुळे पितरांचं तर्पण करताना दक्षिणाभिमुख असावं, देवांचं तर्पण करताना पूर्वाभिमुख असावं. देव आणि ऋषी यांचं तर्पण म्हणजे देवांचं तर्पण हे सव्यानी करावं. गळ्यामध्ये यज्ञोपवीत आहे ते डाव्या खांद्यावर उजव्या हाताच्या खालून, त्याला सव्य म्हणतात. देवाचं तर्पण सव्यानं करावं, पितरांचं तर्पण अपसव्यानी करावं. पण ऋषींचं जे तर्पण आहे ती निविताने करावं. निवित म्हणजे काय, तर ते जे जाणवं, ते जे यज्ञोपवीत आहे ते माळेसारखं घालायचंय गळ्यात. आपण जसं गळ्यात हार घालतो त्या हारासारखं घालायचंय. म्हणजे देवाचं सव्यानी, पितरांचं अपसव्यानी आणि ऋषींचं निवितीनी, असं शास्त्र सांगतो. तर्पणासाठी दर्भाची आवश्यकता असते, कारण दर्भाच्या अग्रावरून देवांचे, दर्भाच्या मध्यावरून म्हणजे दर्भ दुमडून त्याच्या मध्यावरनं ऋषींचं, आणि 2 दर्भांच्या मुळावरून आणि अग्रावरून पितरांचं तर्पण करायचंय. बघा तर्पण करण्याची पद्धत कशी आहे, तर्पण कुठे करावं, कसं करावं, यज्ञोपवीत असताना ते कसं घालावं, शास्त्र किती तुम्हाला इत्तंभूत सांगताय. हाताच्या बोटाच्या अग्रभागी असलेल्या देवतीर्थांनी देवांना आणि अनामिकेच्या आणि कनिष्ठिका यांच्या मुळातून ऋषींना, आणि तर्जनी आणि अंगठा याचा मध्यभाग यातून पितरांना उदक द्यावं, म्हणजे तर्पण करावं. आता पहिले यज्ञोपवीत कसं घालावं, नंतर दर्भानी तर्पण, त्याच्याही आधी तर्पण कुठे करावं हे सांगितलंय. त्याच्यानंतर यज्ञोपवीत कसं असावं हे सांगितलंय. त्याच्यानंतर दर्भ कसे असावे हेही सांगितलंय. त्याच्यानंतर हाताची अवस्था कशी असावी, म्हणजे देवतांना तर्पण करायचंय सरळ, पितरांना अशा पद्धतीने हाताच्या बोटाच्या अग्रभागावरून देवतीर्थांना म्हणजे देवांना तर्पण करावं. अनामिका आणि कनिष्ठिका यांच्या मुळातून ऋषींना तर्पण करावं, आणि तर्जनी आणि अंगठा याचा मध्यभाग
यातून पितरांना तर्पण करावं. देवांना एकदा, ऋषींना दोनदा आणि पितरांना 3दा अंजली तर्पण करावा. अंजली म्हणजे ओंजळ. कारण मातृत्रयी असल्यास शास्त्र इतकं तुम्हाला सुंदर सांगतंय की मातृत्रयी असल्यास 3 ओंजळी आणि इतर स्त्रियांना 1 ओंजळीने तर्पण द्यायचं आहे. आई, आजी, पणजी हे मातृत्रयी झाले, यांना 3 ओंजळी. पण बाकीच्या कोणी स्त्रिया गेल्या असतील तर त्यांना 1च अंजली तर्पण द्यायचं आहे. म्हणजे तर्पण कोणाला किती करायचं हे सुद्धा तुम्हाला शास्त्र सांगतंय. देवतांना, ऋषींना, पितरांना अंजली हा जो शब्द आहे याचा अपभ्रंश ओंजळ आहे. म्हणजे तर्पण अंजलीने करायचंय म्हणजे ओंजळीने करायचंय. अंजली या शब्दाचा मूळ अर्थ ओंजळ असा होतो. आता इथे मात्र 1 अंजली तर्पण द्यावं म्हणजे एकदाच. देवांना 1 अंजली, ऋषींना 2 अंजली, मातृत्रयींना 3 अंजली, इतर स्त्रियांना 1 अंजली. म्हणून अंजली हा शब्द शास्त्राने अतिशय योग्य रीतीने वापरलेला आहे. देवलोक, आता पितर हे ज्याप्रमाणे मी सांगितलं की दक्षिणेला राहतात, म्हणून दक्षिणेकडे तर्पण करावं, पिंडदान द्यावं, हे सगळं मी दक्षिणेला. पण खऱ्या अर्थाने जर विचार केला तर देवलोक म्हणजे ज्याला आपण स्वर्ग ही कल्पना दिली आहे तो देवलोक, आणि मृत्यूलोक म्हणजे जिथे आपण आहोत. देवलोक आणि मृत्यूलोक याच्यामध्ये जी पोकळी आहे, या दोन्ही लोकांमध्ये एक पोकळी आहे, त्या पोकळीला पितृलोक असं म्हणतात. पितृलोक कुठे आला असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर देवलोक आणि मृत्यूलोक याच्या मधल्या पोकळीला पितृलोक हे संबोधन आहे. एक मान्यतेनुसार देवलोक आणि पितृलोक यामधील पोकळीला, देवलोक आणि मृत्यूलोक यामधील पोकळीला पितृलोक मानतात, ही एक मान्यता झाली. सूर्योदय पूर्वेकडून होतो. बघा आता या मागचं तथ्य बघा कसं आहे की देवता पूजा आपण करतो प्रातःकाळी किंवा सकाळी किंवा संध्याकाळी, पण श्राद्ध कर्म दुपारीच करतात. ज्याला अपराह्न काळ म्हणतात, ज्याला माध्यान्ह काळ म्हणतात, याच वेळेस करतात. याचं कारण काय? तर सूर्योदय हा पूर्वेकडून होतो. पूर्व दिशा ही देवाची मानलेली आहे. दुपारच्या प्रहरी सूर्य हा मध्यावर असतो, ज्या ठिकाणी पितृलोकांची, म्हणजे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे देवलोक आणि मृत्यूलोक याच्यामधली जी पोकळी आहे, म्हणजे माध्यान्ह काळी सूर्य मधोमध असतो. त्या मृत्यूलोकावरच, पितृलोकावरच त्याची जास्त छाया असते. आणि सूर्याच्याच माध्यमातून बघा, सूर्याच्याच माध्यमातून आपल्या पितरांना, आपल्या पूर्वजांना अंश प्राप्त होतो.
मग त्यांच्या संपर्कात सूर्य हा माध्यान्नीच्या वेळेसच येतो. संध्याकाळी येऊ शकत नाही, सकाळी येऊ शकत नाही. कारण संध्याकाळी सूर्य पश्चिमेला जाणार आहे, सकाळी सूर्य पूर्वेकडून येणार आहे. म्हणजे मृत्यूलोक आणि देवलोक याच्यामधली जी पोकळी आहे त्या ठिकाणी सूर्य बरोबर माध्यान्नी येतो. आणि म्हणून अशी मान्यता आहे की सूर्य दुपारनंतर पश्चिमेकडे उतरला जातो. सूर्यकिरण ही निस्तेज होऊ लागतात आणि या कालावधीत पूर्वज, पिंडदान, तर्पण आणि अर्पण ग्रहण करू शकणार नाहीत. तर ते बरोबर सूर्य माध्यान्ह काळी असतो त्याच वेळेस ते ग्रहण करू शकतात, अशी एक लोकमान्यता असल्याचं बोललं जातं. हे आता आपण थोडं विज्ञानाच्या दृष्टीने समजावून सांगितलं, पण शास्त्र हेच सांगतं की म्हणून तर्पण म्हणजे तरपण, तृप्त करण्याच्या क्रियेला तर्पण म्हणतात. हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. पूर्वजांना मोक्ष अर्पण करण्याच्या कृत्याला श्राद्ध म्हणतात. तृप्त करण्याच्या क्रियेला तर्पण म्हणतात. तांदूळ किंवा तीळ मिश्रित पाणी यांनी जे तुम्ही कराल त्याला तर्पण म्हटलं जातं. म्हणजे तर्पणाकरता तुम्हाला आवश्यक काय आहेत तर तांदूळ, तीळ आणि जल म्हणजे पाणी. मूळतः तर्पणाचे प्रकार किती येतो तर तर्पणाचे 6 प्रकार आहेत. एक देवतर्पण, 2 ऋषी तर्पण, 3 दिव्य मनुष्य तर्पण, 4 दिव्य पितृतर्पण, 5 यमतर्पण आणि 6 मनुष्य पितृतर्पण. असे एकंदर 6 प्रकार आहेत. 6 प्रकारामध्ये तर्पण होतो. आता हे तर्पण कसं करावं याला काही गोष्टी शास्त्राने सांगितलेल्या आहेत. 6 प्रकारची तर्पण जर करायची आहेत तर ती कशा प्रकारे करावी याला शास्त्र काही तुम्हाला संकेत सांगतं. आता हे काय सांगतं हे आपण पुढच्या विवेचनात बघू, कारण ते सांगत बसलं तर वेळ जास्त जाईल आणि तुम्हाला माहिती मी जास्त वेळ बोलत नाही. आज प्रामुख्याने आपल्याला तर्पणाचा अर्थ कळला, तर्पण कुठे करावं हे कळलं, तर्पण माध्यान्ह काळी, श्राद्ध माध्यान्ह काळी का करावं हे कळलं, तर्पणाचे प्रकार किती आहेत हे कळलं. पुन्हा एकदा तुम्हाला तर्पणाचे 6 प्रकार सांगतो. तर्पणाचे 6 प्रकार: 1 देव तर्पण, 2 ऋषी तर्पण, 3 दिव्य मनुष्य तर्पण, 4 दिव्य पितृतर्पण, 5 यमतर्पण आणि 6 मनुष्य पितृतर्पण. आता तर्पण कसं करावं, काय करावं याविषयी आपण पुढच्या विवेचनात बघू. नमः पितृभ्यो नमः.